नमस्कार. जय खानदेश. आपली माती आपली माणसं या कार्यक्रमात मी योगेश पुन्हा एकदा सर्व तमाम पीडित पुरुष संघटनातील व्हॉट्सअप ग्रुपमधील सर्व सभासदांचे हार्दिक स्वागत करतो. विषय माझ्या बुद्धीनुसार महत्त्वाचा वाटला म्हणून व्हिडिओ बनवतोय. तर विषय असा आहे, मी कलिंगडाची लागवड केली टरबूजची आणि त्या टरबूजला परपरागी बनवण्यासाठी मधमाशांची गरज असते. आणि ते मधमाशा झाल्या आपल्या शेतात आला नाही तर प्लॉट म्हणजे याची सेटिंग फळाची सेटिंग होत नाही. तर यावर्षी नॅचरल मधमाशा कमी असल्यामुळे मी मध पालन करणाऱ्याकडून भाड्या तत्त्वावर मी मधमाशाच्या पेट्या आणायला गेलो होतो. तर विषय असा होता, मग त्याला सहज मी कुतूहलाने विचारलं, की "का रे बाबा, मी माझ्या शेतात हे पेट्या जर घेऊन गेलो, याच्यातल्या माश्या जर पडून गेल्या तर म्हणतं हे राहतील का?" ते नाही म्हणे, "माश्या जातात नाही म्हणे कुठे म्हणे, पेटीमध्येच राहतात म्हणे." मग असं काय असतं पेटीमध्ये, की माश्या पडतच नाही, पेटीतच राहतात बुवा असं. आणि बाहेर सर्व फिरून सुद्धा ते बरोबर संध्याकाळी पेटीतच येतात बुवा. मग त्यांनी असं सांगितलं, की पेटीमध्ये एक मादी माखी असते, तिला आपण राणी माशी म्हणतो. त्या राणी माशी जोपर्यंत पेटीत असते बुवा, तोपर्यंत हे माश्या त्या पेटीतच असतात आणि काम करतात म्हणे. मग म्हणतं या माश्या मग बाहेर समजा जर एकदम अचानक जर कुठे निघून गेल्या, तर कसं काय जाता बुवा? ते म्हणे जर मादी माखी जी राणी माशी असते, ती जर बाहेर निघाली बुवा आणि ती जर या पेटीतून निघून गेली बाहेर, पडून गेली, तर याच्यात एकही माखी राहत नाही म्हणे या पेटीत. सर्व मासे निघून जातात म्हणे बाहेर म्हणे. म्हणतं असं का? त्यांनी तर थांबायला पाहिजे ना मासे पेटीत का थांबत नाही? म्हणे यांचं काम असं असतं बुवा, हे कामकरी माशींचं, की बाहेर सर्व फिरून मध आणि आपण परागकण गोळा करून त्या खोप्यात त्या मादी माशीला, त्या राणी माशीला खाण्यासाठी ते स्टोअर करत असतात बुवा. आणि ती अंडी देत असते. त्या अंडीतून पिले बाहेर पडतात आणि त्या पिलांना पालनपोषणासाठी ते एवढी प्रोसेस करत असतात बुवा. मग त्याच्यात जर राणीच माशी राहिली नाही, तर हे बाकीच्या माश्या तिथे राहून करतील काय म्हणे? काम कोणासाठी करतील आणि काम का करतील म्हणे ते म्हणे. असं असतं म्हणे ते. मग मला लक्षात आलं, की आपल्या जीवनात सुद्धा जी राणी असते, राणी जी आपण लग्न केल्यानंतर जे घरात आपली मिसेस असते, ती जर आपल्या घरातून उडून गेली किंवा बाहेर गेली, तर माणसाचं सुद्धा मन लागत नाही. हा माणूस लगेच कमवून करणार काय मी? कोणासाठी कमवू? कशासाठी कमवू? काय करू? तो उदास होतो आणि घराकडे फिरकत नाही. अशाच वेशनाधीनचा हे होतो आणि गममध्ये डुबून जातो आणि फिरत असतो तो. असं म्हणजे मला वाटलं तसं म्हणून तुम्हाला सांगतोय मी, की एक चांगला व्यक्ती जर राणीमाश किंवा तेव्हा म्हणजे एक मन असतं, ते मन एक स्थिर राहू शकते बा, तो भटकत असतो इकडे-तिकडे. असंच एक माझं एक मत होतं. सुचलं म्हणून व्हिडिओ बनवला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.